संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी मोर्चाला हजेरी लावली। शिवाय हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय या मोर्चात सहभागी झालेला होता। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली। सोबतच आरोपींच्या पुणे कनेक्शनवरही धस यांनी निशाणा साधला। सगळे आरोपी पुण्यातच कसे काय सापडतात असा सवाल त्यांनी केला। टोळी तयार करण्याचं काम वालूबाबा यांनी केलेलं आहे आणि वालूबाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही, हे नम्रपणे या ठिकाणी रामशास्त्री प्रभूंचा बाणा मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिलेपिले जे लेकरं बाळ आहेत यांचं छत्र ज्यांनी हरपून घेतलंय तो आका असो नाही तर आकापेक्षा मोठा आका असो यांना फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी राहील। पुणे तिथं काय होणं असं आम्ही म्हणतो, परंतु आता वेगळं नाव द्यावं लागल। पंढरी शेठ बैलगाडीच्या शर्यतीचं मला वाटतं कोणीतरी हे होते वारले, ते आता लय मोठे सोनं बिना अंगावर घालायचे। पंढरी शेठ फडके, बहुतेक पंढरी शेठ फडके, ते पंढरी शेठ फडक्यांचं गाणं असायचं, असं 10-10 नंबरचं सरकार, असं 10-10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात, म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात, म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात। मग आता सगळे आरोपी पुण्यातच अटक, पुन्हा तिथं काय होणं आता काहीच उरलं नाही।